हॅलो मित्रांनो, कसे आहात? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला जीबी व्हॉट्सअप यूज करता नसेल तर हा व्हिडिओ मित्रांनो नक्की तुमच्यासाठी आलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार मी जीबी व्हॉट्सअप कसे यूज करू शकता, ते पण एकदम फुल डिटेल मध्ये. तुम्ही जर आमच्या व्हिडिओवर चॅनलवर नवीन आले असाल तर केबीटेक मराठी चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा मित्रांनो तुमच्यासाठी आलेला आहे. आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करणार आहोत, तर बघत राहा. आता मी माझी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करून तुम्हाला दाखवणारच आहे, तर बघत राहा मित्रांनो. चला तर मित्रांनो, या प्रॉब्लेमला आता तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे मी. तुम्हाला सगळ्यात अगोदर मित्रांनो माझी स्क्रीन रेकॉर्डिंग दिसतच असेल तुम्हाला. यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला मी आता सांगणार आहे तुम्ही तसे करायचे आहे. तर सगळ्यात पहिला तुम्हाला इथे तुमचं फाईल मॅनेजर हे उघडायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये हे माय फाईल नावाने लिहिलंच असेल. तुम्हाला यामध्ये डिव्हाइस स्टोरेज व इंटरनल स्टोरेज या नावानं तुम्हाला हे दिसत असेल. तुम्हाला इथे गेल्यावर तुम्हाला सगळं इथे अगोदर इथे तुम्हाला अँड्रॉइड हे सिलेक्ट करायचं आहे. अँड्रॉइड सिलेक्ट केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे मीडियावर क्लिक करायचं आहे. मीडियावर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे दिसतच असेल com.gb व्हॉट्सअप. यामध्ये तुम्हाला इथे तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या साध्या व्हॉट्सअपचं साधं दिसत असेल व्हॉट्सअप, तर तुम्हाला इथे जीबी व्हॉट्सअप हे सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला सगळ्यात अगोदर हे साधं व्हॉट्सअप इथे डिलीट करायचं आहे. याला इथे सिलेक्ट करून तुम्हाला इथे डिलीट करायचं आहे. हे डिलीट केल्या मित्रांनो तुम्हाला इथे ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला इथे डिलीट करावं लागेल. तुम्हाला इथे डिलीट केल्यावर सगळ्यात अगोदर तुम्हाला जीबी व्हॉट्सअप पण इथे डिलीट करावं लागेल. इथे डिलीट केल्यावर तुम्हाला बॅक चाललं यायचं आहे आणि तुम्हाला इथे प्लेस्टोअरवर यायचं आहे. प्लेस्टोअर आल्यावर तुम्हाला बिझनेस व्हॉट्सअप किंवा मेसेज व्हॉट्सअप हे तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. सर्च केल्यावर तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे. इथे माझं अपडेटवर आलं आहे. मी आता माझं व्हॉट्सअप अपडेट करणार आहे. चला तर मित्रांनो, माझं आता अपडेट होत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही आपलं साधंच व्हॉट्सअप यूज करा. त्या व्हॉट्सअपमध्ये तुमचा डाटा लीक होण्याची खूप शक्यता आहे. तर तुम्ही साधंच व्हॉट्सअप यूज करा मित्रांनो. आता तर माझं व्हॉट्सअप अपडेट झालेलं आहे, तरी मी तुमच्या इच्छेसाठी सांगून देणार आहे मित्रांनो. तुम्हाला हे व्हॉट्सअप बिझनेस उघडायचं आहे व्हॉट्सअप, आणि इथे जर तुमचा प्रॉब्लेम तो आहे मित्रांनो, त्याचा तुम्ही एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे. आपला हा प्रॉब्लेम असल्यामुळे याचा स्क्रीनशॉट घेतला आहे आपण. तर आपण बॅक चाललं यायचं आहे आणि व्हॉट्सअप बिझनेसमध्ये ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे सगळं अलाव करायचं आहे आणि इथे तुमचा नंबर टाकायचा आहे. नंबर टाकायच्या आधी मित्रांनो तुम्हाला इथे सगळ्यात अगोदर इथे हेल्पवर 3 डॉटवर क्लिक करून हेल्पवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. माझ्या स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला दिसत असेल. इथे तुमचा एक स्क्रीनशॉटचा फोटो ठेवायचा आहे आणि वर मी ते लिहिलं आहे तुम्ही ते लिहायचं आहे. आणि ते मी लिहिलं आहे ते तुम्ही लिहायचं आहे. तर ते लिहिलं आहे. तर आपण दुसऱ्या व्हॉट्सअपमध्ये जाणार आहोत. तर आम्ही हे माझं इथे लिहिलेलं आहे हे तुम्ही तिथे लिहायचं आहे. तर मी इथे कॉपी करणार आहोत, तिथे पेस्ट करणार आहोत मित्रांनो. इथे पेस्ट करूया आता आणि इथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. इथे तुमचा नंबर खोलून टाकायचा आहे मित्रांनो आणि इथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला पुढे ऑप्शन येणार आहे, तसं चालायचं आहे. इथे तुम्हाला कोणती समस्या आहे मित्रांनो हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि इथे जीमेल वर क्लिक करून इथे सेंडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे वरती ॲरोवर. आणि तिथे ॲरोवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे थोड्या वेळात तुमचा मोबाईल रिस्टार्ट करायचा आहे. मोबाईल रिस्टार्ट केल्यावर तुमची समस्या आपोआप सॉल्व्ह होऊन जाणार आहे मित्रांनो. नाही झाल्यास असं होऊच नाही शकत मित्रांनो.
चला तर लाईक